उद्या सकाळी 11 वाजता मनोज जरांगेंबाबत गौप्यस्फोट करणार अजय बारसकर यांचा इशारा, तर जरांगेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत नार्को टेस्टची मागणी। उद्या मराठा आंदोलनावर निर्णायक बैठकीनंतर मराठा समाजाशी संवाद साधणार मनोज जरांगेंची माहिती, तर सरकार रडीचा डाव खेळत असल्याची टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावर अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणांची तुतारी, पवारांनी फुंकलं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग। रायगड किल्ल्यावरून राष्ट्रवादी नेत्यांनी तुतारी वाजवून निवडणुकांचं रणशिंग फुंकलं, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाडांकडून शिवरायांना अभिवादन। छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या पवारांना आता रायगड आठवला, राज ठाकरेंचा निशाणा, तर अजित पवारांमुळे 40 वर्षांनंतर पवार रायगडावर, फडणवीसांचा टोला। जगात आपणच ईव्हीएम घेऊन का बसलोय असा सवाल करत राज ठाकरेंचा ईव्हीएमला विरोध, तर ईव्हीएम वरून देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत 19 वर्षीय युवक पुण्यामधून अटक। मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, बीडमध्येही मराठा आंदोलक आक्रमक। महानंदा एनडीडीबीला चालवायला द्यायला विरोधकांसह किसान सभेचाही विरोध, सरकारनं कराराचा मसुदा जाहीर करावा, किसान सभेची मागणी। नव्या दंडसंहिता 1 जुलैपासून लागू होणार, केंद्र सरकारची अधिसूचना जारी। आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा, दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा या 4 राज्यांमधलं जागा वाटप जाहीर। रांची कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी इंग्लंडचं वर्चस्व, जयस्वालच्या झुंजार अर्धशतकानंतर भारताच्या दिवसअखेर 7 बाद 219 धावा, इंग्लिश फिरकीपटू बशीरच्या 4 विकेट्सनी भारताला ब्रेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।